तो ज्यादा समय न लेते हुए रोज कांटों पे चलना है काम जय भीम वालों का, डरना नहीं किसी से ये नाम जय भीम वालों का। कि रोज कांटों पे चलना काम है जय भीम वालों का और डरना नहीं किसी से ये नाम है जय भीम वालों का। अरे खून की शाही से लिखा बाबा भीम जी ने भारतीय संविधान है अभिमान जय भीम वालों का। अभिमान जय भीम वालों का। और बच्चों के हाथों में हम हमारे बच्चों को हम हमारे लीडर रखते हैं, वक्त पे हाथ में बंदूक का ट्रिगर रखते हैं। कि बच्चों को हम हमेशा लीडर रखते हैं और वक्त पे हाथ में बंदूक का ट्रिगर रखते हैं। अरे लड़ते हैं जंगे मैदान में दुश्मन को सबक सिखा दे, जय भीम वाले हरदम शेर का जिगर रखते हैं। जय भीम वाले शेर का जिगर रखते हैं। आदरणीय प्रफुल्ल सुधाकर जी सोमकर साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे सावळपूर राहणार यांच्याकडे यांच्यातर्फे मला 200 रुपयाची धनराशी आली, मी त्यांचा ऋणी आहे आणि गाण्याला सुरुवात करतो उशीर न करता। या समाजाला कशाची गरज आहे? कारण बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं स्वतःला जय भीमवाले म्हणून घेतात, बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीचे पाईक म्हणून घेतात, म्हणून बोलतो आहे। अन्यायाच्या मुळावर प्रहार पाहिजे, अन्यायाच्या मुळावर प्रहार पाहिजे, प्रहार पाहिजे, प्रहार पाहिजे। आणि म्हणून वार जय भीमवाल्यांचा आर पार पाहिजे। सोमकर साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 1000 रुपयांनी पुरस्कृत केलं, त्यांनी काही धनराशी देऊन मी त्यांचा ऋणी आहे। आभारी आहे। ते सुद्धा म्हणतात वार जय भीमवाल्यांचा आर पार पाहिजे, पीठ पर नहीं सामने से खुला वार कर और छत्रपति की तरह किला तैयार कर। है जय भीम वाले, पीठ पर नहीं सामने से खुला वार कर, छत्रपति की तरह किला तैयार कर। अरे भीम जी का मिशन घर घर पहुंचाने के लिए रुपेशा, है जय भीम वाले ऐसा काफिला तैयार कर। क्योंकि सरकार जो सच्चाई है वो आपके सामने बयां कर रहा हूं। ये सरकार से मेरा निवेदन है क्या
ऐ मनुवादियों, ऐ ब्राह्मणवादियों, राशन हमें हमारा खुशहाली से खाने दो, बेईमान जो पार्टियां सारी जहन्नुम में जाने दो। राशन हमें हमारा। माझा मोठा भाऊ सिद्धार्थ दादा सोमकर याच्याकडून मला आशीर्वादाच्या रूपामध्ये 500 रुपयांनी त्यांनी पुरस्कृत केलं, मी त्याचा ऋणी आहे। ये 4 लाइन सुनना, संविधान भैया लिखने की जरूरत किया हो कि राशन हमें हमारा खुशहाली से खाने दो और बेईमान जो पार्टियां सारी जहन्नुम में जाने दो। अबे सरकार चलाने का ठेका नहीं लिया आपने, पढ़े लिखे नौजवान को संसद में जाने दो। ऐसा नहीं हुआ तो क्या होगा? गुलामियों के फिर से हालात न बन जाए और सवाल को उठाने वाले खुद सवालात न बन जाए। वाह वाह। गुलामियों के फिर से हालात न बन जाए और सवाल को उठाने वाले खुद सवालात न बन जाए। अरे माहौल मेरे देश का हो गया है जहन्नुम जैसा, कहीं गली गली में हवालात न बन जाए। मूर्ख बनविले वाचून पोथी, मूर्ख बनविले वाचून पोथी, अबे घटना भीमाच्या श्रमाचा मोती, घटना भीमाच्या श्रमाचा मोती, घटना भीमाच्या श्रमाचा मोती। इस सूरज को क्या पता चांद क्या होता है और धरती को क्या पता आसमान क्या होता है। जो जिंदगी भर भगवान के नाम पे भीख मांग के खाए उसे क्या पता भारतीय संविधान क्या होता है। जिंदगी भर जो भगवान के नाम पे भीख मांग के खाए उसे क्या पता भारतीय संविधान क्या होता है। और लुटाते हैं जान विरासत में रहने के लिए। प्रफुल्ल भैया ये सुनना, प्रदीप भाऊ, लुटाते हैं जान विरासत में रहने के लिए, न जाने क्यों डरते हैं हिरासत में रहने के लिए। लुटाते हैं जान विरासत में रहने के लिए, न जाने क्यों डरते हैं हिरासत में रहने के लिए। 10 पार्टियां बदलने पर भी शर्म महसूस नहीं होती इनको, लोग तलवे चाटते हैं सियासत में रहने के लिए। आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्या करतो, तोरणे लावतो, पताके लावतो आणि मार नाचतो डीजे लावून। तलवार ही धारदार घासल्याने होत असते आणि पाणी हे दूषित नालीमध्ये साचल्याने होत असते। अबे हे मी नव्हे थोर विचारवंत म्हणतात, परिवर्तन नाचल्याने नाही तर वाचल्याने होत असते। आणि या समाजाला परिवर्तनाची गरज आहे, नाचण्याची नाही। म्हणून या 4 ओळी मी येता येता लिहिल्या कि जहर नफरतों का बांटने में लगे हैं। फतू काका, जहर नफरतों का बांटने में लगे हैं, सर बेगुनाहों के सारे काटने में लगे हैं। जहर नफरतों का बांटने में लगे हैं और सर बेगुनाहों के सारे काटने में लगे हैं। मिशन भीम जी का रो रहा है मौजूदा हालात को देखकर, फिर भी ये जय भीम वाले नाचने में लगे हैं। मूर्ख बनविले वाचून पोथी, मूर्ख बनविले वाचून पोथी, घटना भीमाच्या श्रमाचा मोती।
चार लाइन सुनना दादा। लोग तंग आ गए महंगाई के सामान से और बचना पड़ेगा तुमको सियासत के बेईमान से। लोग तंग आ गए महंगाई के सामान से और बचना पड़ेगा तुमको सियासत के बेईमान से, क्योंकि सीता माता भी नाराज है बीजेपी के काम से। सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से। सीता माता भी नाराज है बीजेपी के काम से। सारे पैसे खा गए मेरे पती के नाम से। पण जेवढे काही इथं वारकरी संप्रदायाचे लोक असतील त्यांना माझा प्रश्न आहे की वारकऱ्यांनो सोबतीला इतके तुकाराम ठेवा, व्यवस्था वार करू शकते सगळा इंतजाम ठेवा। वारकऱ्यांनो सोबतीला इतके तुकाराम ठेवा, अबे व्यवस्था वार करू शकते सगळा इंतजाम ठेवा। कुणाच्याही घराला आग लावणे धर्म आहे त्यांचा, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी काळजात मोचीराम ठेवा। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी काळजात मोचीराम ठेवा। म्हणून हक्क मिळविण्या जागे व्हावे, हक्क मिळविण्या हक्क मिळविण्या जागे व्हावे, स्वप्न उद्याच्या पिढीचे पहावे, स्वप्न उद्याच्या पिढीचे पहावे। कारण वाटेत बसले द्रोणाचार्य, वाटेत बसले द्रोणाचार्य, बहुजनांनो सावध रहावे, बहुजनांनो सावध रहावे। आणि म्हणून या चार ओळी ओबीसी भाऊ माझा मोठा भाऊ, ओबीसी भाऊ माझा जाळ्यात फसला आहे आणि गुलामगिरीचा त्याला नाग डसला आहे। ओबीसी भाऊ माझा जाळ्यात फसला आहे आणि गुलामगिरीचा त्याला नाग डसला आहे। मोरे आता सतर्क वाचव नव्या पिढीला, तलवार घेऊन या द्रोणाचार्य बसला आहे। तलवार घेऊन या द्रोणाचार्य बसला आहे। पण मी कुणाविषयी बोलतो तुम्ही समजून जाल की देशात मंदिरांचे मस्जिदीशी युद्ध करतो, देशात मंदिरांचे मस्जिदीशी युद्ध करतो, पण परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो। देशात मंदिरांचे मस्जिदीशी युद्ध करतो, पण विदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो। दाढीच वाढवून फिरतो निजाम मोठा, अबे टागोर तोच होतो जो आचरण शुद्ध करतो। वाटेत बसले द्रोणाचार्य, वाटेत बसले द्रोणाचार्य, वाटेत बसले द्रोणाचार्य, बहुजनांनो सावध रहावे, बहुजनांनो सावध रहावे, बहुजनांनो सावध रहावे। धारदार पुस्तकाची तलवार पाहिजे, धारदार पुस्तकाची तलवार पाहिजे, धारदार पुस्तकाची तलवार पाहिजे, धारदार पुस्तकाची तलवार पाहिजे, तलवार पाहिजे, तलवार पाहिजे। वार जय भीमवाल्यांचा आर पार पाहिजे, वार जय भीमवाल्यांचा आर पार कसं आहे, या गीताचा शेवटला कडवं सादर करतो वेळेला अनुसरून। माझं गाणं असं आहे की मला जास्त वेळ पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित होईल, ते आपल्याला तुमच्या समोर मांडता येईल। शेवटी यम शिवराज आणि दादासाहेबांनी, यम शिवराज आणि दादासाहेबांनी भीमाला साथ दिली लई संघर्षात,
होते मांडगेकर, कोण होते नथुबुवा? आता सांगण्याला वेळ नाही. मांडगेकर आणि नथुबुवावानी, मांडगेकर आणि नथुबुवावानी पाहुली मर्दाला झाले पारी पारी, पाहुली मर्दाला झाले पारी पारी, पाहुली मर्दाला झाले पारी पारी. आणि शेवट गणपता परी रूपेशा महार पाहिजे, गणपता परी रूपेशा महार पाहिजे, गणपता परी रूपेशा महार पाहिजे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. हे गाणं सुद्धा मीच लिहिलं. आणि जे काही तुमच्या समोर मी जे सादर करत आहे, शेर ओळी, ते सगळं माझंच आहे. काही दुसऱ्यापासून उधारवाडी करून आणत नसतो मी. मला जेवढं येते तेवढंच गातो. आणि म्हणून गणपता परी रूपेशा महार पाहिजे, गणपता परी रूपेशा महार पाहिजे, गणपता परी रूपेशा महार पाहिजे, महार पाहिजे, महार पाहिजे. वार जय भीम, वार जय भीम, वार जय भीम वाल्यांचा आर पार पाहिजे, वार जय भीम वाल्यांचा आर पार पाहिजे, वार जय भीम वाल्यांचा आर पार महाराष्ट्राच्या लाडक्या